महत्त्वाची अपडेट, आज या अपघाताला 1 महिना पूर्ण होतोय। बारामतीमध्ये VSR कंपनीच्या विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता। दुसरीकडे दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आज सादर होणार आहे। या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे। AIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो हा अहवाल DGCA कडे सुपूर्द करणार असल्याचं समजतंय। त्यानंतर प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करण्यात येईल। अहवालात तांत्रिक बिघाड की मानवी चूक याबाबत महत्त्वाचे खुलासे होणार आहेत। तर आपण पाहतोय आज 28 फेब्रुवारी अजित पवार यांच्या या विमान अपघाताला आणि त्यांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झालेला आहे। 1 महिना झाला तरीही अहवाल समोर येत नव्हता, म्हणून रोहित पवार यांनी याची वारंवार विचारपूस केली आणि त्यानंतर आज अखेर हा अहवाल समोर येण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। आपण पाहतोय दादांच्या अपघाताचा रिपोर्ट आज येणार आहे। या रिपोर्टमध्ये नेमकं काय असेल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। AIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो हा अहवाल DGCA कडे सुपूर्द करणार आहे आणि DGCA कडून हा अहवाल कसा समोर आणला जातो याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अजितदादा यांच्या या अपघाताला, त्यांच्या मृत्यूला 1 महिना उलटून गेलेला आहे। आज तरी नेमका हा अहवाल येणार आहे का समोर? आपण जर पाहिलं तर अजित पवारांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि जी माहिती मिळते आज प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर येणार आहे। आपण जर पाहिलं तर त्या विमानामधलं कॉकपिट आणि म्हणजे व्हॉइस रेकॉर्डर जे आहे ते त्याची पूर्णतः तपासणी जी आहे ती करायची आहे आणि ज्या कंपनीचं हे विमान होतं त्या कंपनीतील काही लोकांना भारतामध्ये बोलवायचं की हा कॉकपिट आणि व्हॉइस रेकॉर्डर जो आहे तो अमेरिकेला पाठवायचा, याबाबत निर्णय जो आहे तो होणार आहे। आणि नेमका अपघात कशामुळे झाला, काय झाला, याची प्राथमिक जी कारणं आहेत ती आजच्या अहवालामध्ये DGCAच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केले जाणार आहेत आणि अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर अहमदाबाद विमानामध्ये जो अपघात झालेला होता आणि जो अहवाल आलेला होता त्या अहवालाशीच हा काही अहवाल सारखा असण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आहे। कारण की आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती जीवितहानी जी आहे ती अहमदाबादच्या विमान अपघातामध्ये झालेली होती आणि त्यानंतरही या अपघातामध्ये 5 ते 5 जणांचा मृत्यू दादांच्या विमानामध्ये झालेला होता। त्यामुळे ह्या अहवाल आणि हा अहवाल सेम असू शकतो, काही कारणं जी आहेत ती वेगळी असू शकतात। मात्र जी कंपनी आहे त्या कंपनीची मदत या अपघाताच्या संदर्भात तपास करण्यासाठी घेतली जाणार आहे आणि आपण जर पाहिलं तर CID हा अहवाल जो आहे तो त्यांच्या तपासासाठी घेऊ शकता अशी माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत प्राथमिक अहवाल जो आहे तो वेबसाईटवरती प्रसिद्ध होईल। नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे वेबसाईटच्या माध्यमातून हा अहवाल आता समोर येणार आहे। अजितदादांच्या अपघातासंदर्भात लोकांच्या मनातलं शंकेचं काहूर कायम असल्याचं समोर येत आहे।